दरम्यान आता यापुढे अनेक योजनांना स्थगिती मिळेल असा आरोप विरोधकांनी केलाय। सत्ताधाऱ्यांनी मात्र याचं साफ खंडन केलंय। सर्व योजना सुरू आहेत, विरोधक फेक नॅरेटिव्ह पसरवत आहेत असा प्रत्यारोप शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलाय। 46,000 कोटी रुपये आम्ही महिला आमच्या लाडक्या बहिणींकरता तरतूद केलेली आहे। किती सांगितलं? 46 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये। यंदाचं बजेट कितीचं आहे? 36,000 कोटी रुपये। पहिल्या झटक्यात 10,000 कोटी रुपये कमी झाले, म्हणजे 10,000 कोटी मिळणाऱ्या बहिणी आता घरी जाणार हे स्पष्ट झालं। आणि स्क्रुटिनी करून त्यातल्या पहिल्या 2.5 लाखाची बातमी आली, आता 7.5 लाखाची बातमी आली। हळूहळू 10 लाख महिलांना तुम्ही कमी करणार आहात। आता करणार आहात, मला वाटतं आता 50 लाख महिलांना यातून कमी करणार आहात। निवडणुकीकरता बहिणींना कशाला फसवलं? शिवभोजन थाली आपल्याला माहिती असेल, 10 रुपयामध्ये गरीब मध्यमवर्गीय कामगार इतकी वर्ष तो जेवत होता आणि फार सुंदरपणे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही योजना चालली होती। त्या योजनेला सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये एकही पैसा नाही। याचा दुसरा अर्थ असा होतो ही योजना बंद होईल। शिंदे ज्या वेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला दिवाळीचा मुहूर्त साधून यांनी आनंदाचा शिदा म्हणून जाहीर केला। योजना सर्व सुरू आहेत, कुठलीही योजना बंद केलेली नाही आहे। एकनाथ शिंदे साहेबांनी जो महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा सुरू ठेवला होता तोच गाडा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने तो पुढे असा चालू राहणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।